सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा वाढलेला असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वसंतदादा पाटील यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मिरजेतील जाहीर सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करत काँग्रेसला धक्का दिला। सांगलीच्या गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल तर चंद्रहार विजय झालाच पाहिजे, मातीतला मर्द दिल्लीत पाठवायचा आहे, त्याची जबाबदारी सांगलीकरांनी घ्यावी असं आवाहन ठाकरे यांनी केलंय। दरम्यान भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडली, आता महाराष्ट्र लुटायला आलाय, पण महाराष्ट्र लुबाडला तर औरंगजेब प्रमाणे मूठ माती देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। मिरजेतील कोळेकर मठात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांची तोफ धडाडली। यावेळी खासदार संजय राऊत, आमदार वैभव नाईक, तेजस उद्धव ठाकरे, संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, मिलिंद नार्वेकर, जिल्हा प्रमुख संजय विभूते, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, वसंतदादा समाधीवर जाऊन दर्शन घेतलं। दादा आणि बाळासाहेब ऋणानुबंध मोठे आहेत। बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या चाव्या घ्या असे सांगितले होते। त्यानंतर काही महिन्यातच वसंतदादा मुख्यमंत्री झाले। पक्ष वेगळे पण सुडाचे राजकारण करत नव्हते, सूडबुद्धीने राजकारण करत नव्हते। मंदिर खोली बाळासाहेबांची, तेथील आश्वासन मोडलं आणि मलाच खोटे ठरवू लागले म्हणून मैदानात उतरलो। गद्दारी महाराष्ट्रातील मातीशी आणि जनतेशी केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। सांगलीत काँग्रेसची ताकद असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जागेसाठी आडमुठी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राऊत यांना चांगलंच ठणकावलं। त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जुंपली। अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद जास्तच वाढल्याने सांगलीच्या जागेवर गुरुवारी तोडगा निघाला नाही। दरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत श्रीमती सोनिया गांधी यांनी काही जागांबाबत तडजोड करू नका असं स्पष्ट सांगितले असून त्यात सांगलीचा समावेश आहे, त्यामुळे काँग्रेस सांगलीबाबत माघार घेणार नाही असा शब्द नाना पटोले यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिलाय। शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगलीत आल्यानंतर वसंतदादा पाटील स्मृतीस्थळावर जाऊन दादांच्या समाधीला अभिवादन केलं। यावेळी दादांच्या स्नुषा विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलाजा पाटील यांच्याशी त्यांनी संवाद साधत काळजी नको, आपण सर्वजण एकत्र जाऊया या 4 शब्दांचा संवाद साधून सभेसाठी रवाना झाले। त्यांच्या या शब्दांमुळे काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा आशेचा किरण निर्माण झालाय। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे। गेल्या 10 दिवसांपासून हा वाद सुरू आहे। शिवसेनेने कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा मागितली आहे। शिवाय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश देऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त केली गेली। जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, दिल्लीतील नेत्यांकडे जाऊन सांगलीची जागा सोडणार नाही, आम्ही लढणारच असा पवित्रा घेतलाय, त्यामुळे हा वाद वाढत गेलाय। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यासाठी सांगलीत आले होते, त्यावेळी त्यांनी येथील वसंतदादा पाटील स्मृतीस्थळावर जाऊन दादांच्या समाधीला अभिवादन केलं। त्यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, नेते संजय राऊत, तेजस ठाकरे, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील आदी स्थानिक उपस्थित होते। कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील बालाजी नगरच्या अंगणवाडी भोवताली मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले। शाळेभोवती गवत घाण असल्याने यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय। याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलंय। याबाबत या परिसरातील ग्रामस्थांनी स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे, परंतु ग्रामपंचायत प्रशासन आणि महिला बालकल्याण विभाग यांच्याकडून साफ दुर्लक्ष होते। सातत्याने त्या परिसरातील नागरिकांनी आवाज उठवला, परंतु त्याला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद हा ग्रामपंचायत प्रशासन देत नसल्याची भूमिका नागरिकांमधून व्यक्त होतीये। नागरिकांनी याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनास भेटून देखील प्रशासन चालढकल करत असून ही गोष्ट लहान अंगणवाडीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय गंभीर बाब असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा या घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन तिथे असणाऱ्या बालकांना इजा करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट धक्कादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर ग्रामपंचायत प्रशासनाने आणि महिला बालकल्याण विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी होती।